नेक्स्ट थेरम बघा, थेरम नंबर 4, इम्पॉर्टंट थेरम. थेरम नंबर 2 आणि थेरम नंबर 4 हे दोन महत्वाचे थेरम आहेत पहिल्या सेक्शन मधले. व्यवस्थित करून ठेवा. काय म्हटले बघा, इफ ए बार बी बार सी बार आर 3, हे महत्वाचं. नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स म्हटले, ही कंडिशन आपल्याला नंतर लागेल. देन एनी व्हेक्टर आर बार इन द स्पेस, स्पेस मधला आहे म्हणजे 3 डायमेन्शनल सिस्टम, 3D कन्सिडर करावं लागेल. थेरम नंबर 2 मध्ये इन द प्लेन होतं आणि इथं होतं नॉन कोलिनियर. इट कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. मग स्पेसमध्ये असलेला एक वेक्टर आहे आर बार, तो या हे 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याला युनिकली रिप्रेझेंट करू शकताय. हे या थेरम मध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्याच्यासाठी त्याची जी प्रूफ आहे त्याच्यासाठी लागणारी ही डायग्रॅम बघा. याच्यामध्ये मी थोडेसे चेंजेस करून घेतोय इथं. एक 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 टर्म बघत चला त्यांनी कशा पद्धतीने दाखवलेलं आहे ते. तर इथं पॉइंट ए पासून हे 3 व्हेक्टर्स कन्सिडर केलेले आहेत. इकडं ए बार दाखवलेला आहे, त्यानंतर इकडं बी बार दाखवलेला आहे आणि इकडं सी बार दाखवलेला आहे या डिरेक्शन मध्ये. पहिल्यांदा हे 3 वेक्टर्स बघून घ्या महत्वाचे, ए बार बी बार सी बार. त्याच्यानंतर चौथा वेक्टर जो दाखवलेला आहे तो इथं दाखवलेला आहे, तो आहे आर बार, तो इथं दाखवलेला आहे. मग हा आर बार वापरून आपल्याला आणि हे ए बार बी बार सी बार यांचं लिनियर कॉम्बिनेशन येते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे बघा. हा जो पॉइंट पी दाखवलेला आहे इथं, या पॉइंट पी मधून त्यांनी काय काय केलेलं आहे बघा. त्यांनी प्लेन्स ड्रॉ केलेले आहेत. पहिलं प्लेन असं आहे पी आर एस टी, ते इकडे दाखवले. दुसरं प्लेन इकडे दाखवलेलं आहे पी आर क्यू सी. तिसरं प्लेन इथं दाखवलेलं आहे आणि याचा बऱ्यापैकी पॅरलेलो पाईप्ड हा तयार केलेला आहे. पॅरलेलोग्राम सारखं आपल्याला ते दिसतंय. मग आपल्याला हे जे आरबार येते ते मांडायचंय. मग आता ज्यावेळेला तुम्ही हे प्लेन्स सगळे ड्रॉ कराल, प्लेन्स ड्रॉ केल्यानंतर काय काय होते बघा. इथे एक तुम्हाला पॉइंट मिळतोय, पॉइंट बी. थोडासा वेगळा कलर घेतोय इथं. इथे एक पॉइंट मिळतोय, पॉइंट बी. त्यानंतर हा ए बार वरचा पॉइंट झाला. बी बार वरती पॉइंट मिळतोय, पॉइंट क्यू. आणि सी बार वरती पॉइंट मिळतोय, पॉइंट एस. मग आता डायग्राम जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर व्हेक्टर ए बार आणि ए बी बार हे एकाच लाईन वरती आहेत. याचा अर्थ ते कोलिनियर आहेत. जर कोलिनियर असतील तर एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल तुम्ही लिहू शकताय. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय होणार बघा, ए बी बार इज इक्वल टू काय येणार, ए बारला एका स्केलरनं मल्टिप्लाय करून घेतोय, एक्स इंटू ए बार. किंवा त्याच्या आधी पहिल्यांदा आपण काय करूया, त्याच्याशी कुठला व्हेक्टर आहे तो बघू. ए बारच आहे, त्याला वेगळं काही नाव नाहीये, त्यामुळे इथं एक्स इंटू ए बार असंच लिहावं लागलं आपल्याला. अशी सेम कंडिशन इकडे वेक्टर बी बार आहे आणि हा आहे ए क्यू. मग ए क्यू बार इक्वल टू, हे दोघं पण कोलिनियर आहेत, ए क्यू बार आणि बी बार. जर ते कोलिनियर असतील तर तुम्ही एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल लिहू शकताय, म्हणून हे असं लिहिलं. तिसरा वेक्टर इकडं आहे सी बार आणि हा त्या लाईनवरचा एस बार आहे. मग एस बार इक्वल टू तुम्ही काय लिहू शकताय, सी बार आहे ना तो, म्हणजे त्याला असं लिहू शकताय झेड सी बार, वेअर एक्स वाय झेड दीज आर स्केलर्स. हे सगळे स्केलर्स आहेत. आता मला या डायग्राम मध्ये मी थोडेसे चेंजेस करतोय बघा, थोडा वेगळा कलर दाखवायचा प्रयत्न करतोय इथं. मला आर बार लिहायचंय म्हणजे एपी बार लिहायचंय. मग जर एपी बार लिहायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इकडून इकडे यावं लागेल, एसी बार. त्याच्यानंतर
हे लिहावं लागेल सीपी बार. बघा बरं, पहिलं इक्वेशन कसं येणार, एपी बार इक्वल टू एसी बार प्लस सीपी बार. आता त्याच्यामध्ये परत एकदा हा एसी बार जरा परत एकदा बघून घ्या. एसी बारला जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तो इकडं आहे, असा या दिशेमध्ये दाखवतो, हे या डिरेक्शन मध्ये आहे. आपल्याला काय करावं लागेल, एसी बार साठी इकडून इकडे यावं लागेल पहिल्यांदा, ए कडून बी कडं, आणि त्याच्यानंतर पुढचा वेक्टर बी कडून सी कडे घ्यावा लागेल. म्हणजे हा ट्रायंगल आपल्याला ट्रायंगल लॉ असा पूर्ण करावा लागेल. म्हणजे एसी बार इक्वल टू काय येणार, ए बी बार प्लस बी सी बार हे असं येणार. सो दिस इज इक्वल टू एसी बारच्या ठिकाणी लिहितोय ए बी बार प्लस बी सी बार प्लस हे सीपी बार 2 मिनिटं मी तसंच ठेवतोय, हे असे. आता डायग्रॅम मध्ये जरा काळजीपूर्वक बघा, आपल्याला अलॉंग ए बार बी बार आणि सी बार टर्म पाहिजेत सगळे. मग हे ए बी बार बघा, ए बी बार अलॉंग ए बार आहे, त्याचा काही प्रश्न नाही, इथं व्हॅल्यू पण तयार आहे. पण हे बीसी बार नको आहे, बीसी बारच्या ऐवजी काय घेऊया, ए क्यू बार. कारण बीसी बार आणि ए क्यू बार बघून घ्या डायग्राम मध्ये, इकडं ए क्यू बार आहे, इकडं बीसी बार आहे, हे दोन्ही अपोजिट साइड्स इक्वल आहे, डिरेक्शन सेम आहे. त्यामुळे बीसी बारच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकताय, ए क्यू बार लिहू शकताय. म्हणजेच ए बी बार प्लस बीसी बारच्या ऐवजी काय येणार, ए क्यू बार येणार, आणि प्लस सीपी बार ते इथं आहे बघा. या सीपी बारला पॅरलल असणारा वेक्टर तो इथं आहे, तो कोण आहे, एएस बार आहे. त्यामुळे मग मला आता काय करावं लागेल, ह्या सीपी बारच्या ऐवजी एएस बार मला इथं लिहावं लागेल, असे. मग ह्या तीनही व्हॅल्यूज माझ्या इथं पहिल्यांदाच तयार करून ठेवलेल्या आहेत. जरा बघा आता, एपी बार कोण आहे, एपी बार इथं लिहितोय, एपी बार म्हणजेच आर बार आहे. त्यामुळे चेंजेस कसे होतील बघा, देअरफॉर आर बार इक्वल टू ए बी बार म्हणजे येणार एक्स ए बार प्लस ए क्यू बार म्हणजे येणार वाय बी बार प्लस एएस बार म्हणजे येणार झेड इंटू सी बार. यालाच म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. सो आर बार कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज linear combination of a bar, b bar, c bar, and these three vectors a bar, b bar, c bar, these are non-coplanar vectors. हे महत्वाचं. मग हे पहिला पार्ट याचा असा सिद्ध होईल. आता याचा युनिकनेस आहे तो याचा सेकंड पार्ट. युनिकनेस मध्ये काय कन्सिडर करायचं आहे, युनिकनेस म्हणजे असं एकमेव कॉम्बिनेशन आहे, हे जे लिनियर कॉम्बिनेशन तयार झाले असं हे एकमेव कॉम्बिनेशन आहे, यासारखं दुसरं कॉम्बिनेशन असणं शक्य नाही. मग आपण काय कन्सिडर करायचं, बरोबर त्याच्या अपोजिट कन्सिडर करायचं. assume that r bar equal to x1 a bar plus y1 b bar प्लस z1 c bar, हे आपण गृहीत धरायचं इफ पॉसिबल. आता हे पण आर बारच आहे, हे पण आर बारच आहे, मग दोघांच्याही डाव्या बाजू सेम आहेत, मग तुम्ही उजव्या बाजू यांच्या इक्वेट करू शकता. देअरफॉर मग हे असेल एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू x1 ए बार प्लस y1 बी बार
प्लस Z1 सी बार हे असं येईल. मग हे ए बारची टर्म मी इकडे घेतोय, बाकी सगळं उजवीकडे घेतोय. बी बार आणि सी बार राईट हँड साईडला घेतोय. मग हे इकडे आल्यानंतर मायनस होईल एक्स ए बार मायनस x1 ए बार दिस इज इक्वल टू y1 बी बार मायनस वाय बी बार प्लस Z1 सी बार मायनस झेड सी बार हे असेल. मग आता हे कॉमन घेऊया याच्यातून ए बार जर कॉमन घेतला तर हे असेल. याच्यातून बी बार कॉमन घ्या, याच्यातून सी बार कॉमन घ्या, हे असेल. मग आपण इथं असं कन्सिडर करूया सुरुवातीला, इफ एक्स इज नॉट इक्वल टू x1, हे दोन्ही वेगवेगळेच आहेत असं आपण कन्सिडर करूया. मग एक्स मायनस x1 काय होणार, नॉट इक्वल टू 0 येणार. त्यामुळे या पूर्ण इक्वेशनला तुम्ही एक्स मायनस x1 न डिव्हाइड करून घ्या. डिव्हाइडिंग अबोव इक्वेशन बाय एक्स मायनस x1, कारण ही टर्म शून्य नाहीये, त्यामुळे तुम्ही यांना डिव्हाइड करू शकता. या पूर्ण इक्वेशनला जर मी डिव्हाइड केलं तर इथं काय होईल, एक्स मायनस x1 ला एक्स मायनस x1 कॅन्सल होईल. ए बार इक्वल टू इथं असेल प्लस Z1 मायनस झेड डिव्हायडेड बाय एक्स मायनस x1 इंटू सी बार हे असं येणार. मग याचा अर्थ काय होतंय, ए बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार. Therefore, A bar is linear combination of B bar and C bar. म्हणजे ही कंडिशन कोप्लेनरची कंडिशन आहे. Therefore, A bar, B bar and C bar are कोप्लेनर वेक्टर्स. हे तीन कोप्लेनर वेक्टर्स होते. पण आपण सुरुवातीलाच थेरमचं जे स्टेटमेंट आहे त्याच ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की हे तीन वेक्टर्स कसले आहेत, दीज आर नॉन कोप्लेनर वेक्टर्स. आणि आता आपण काय सिद्ध केलेलं आहे की हे तीन कोप्लेनर वेक्टर्स आहेत. याचा अर्थ आपण हे जे कन्सिडर केलेलं आहे हे चुकीचं आहे. दिस इज ए कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे हे दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या बरोबर अपोजिट होते. देअरफॉर एक्स मस्ट बी इक्वल टू x1, हे दोन्ही एकच असले पाहिजे. एक्स इक्वल टू x1. सिमिलरली we can prove that y equal to y1, z इक्वल टू z1. त्यामुळं ह्याच्यातून त्याचा युनिकनेस प्रूव्ह होतो. देअरफॉर आर बार कॅन बी युनिकली expressed as linear combination of A bar, B bar and C bar. या पद्धतीने हे व्हेरीफाय होऊन जाईल. नेक्स्ट पॉइंट आहे व्हेक्टर जॉइनिंग टू पॉइंट्स.
मी इथे एक वेक्टर कन्सिडर करतोय पहिल्यांदा या पद्धतीनं. जरा त्याचा कलर बदलून घेतोय, जरा असं कन्सिडर करतोय त्याला. इथं पॉइंट घेतोय ए, हा एंड पॉइंट घेतोय बी. मी इथं एक ओरिजिन कन्सिडर करतोय, कुठेही घेतलं तरी चालतंय ओरिजिन, काय अडचण नाही. मग ह्या ओ पासून ए पर्यंत एक वेक्टर दाखवा आणि दुसरा वेक्टर ओ पासून बी पर्यंत दाखवा. आता हे जर तुम्ही काळजीपूर्वक डिरेक्शन्स जर बघितल्यात आणि ट्रायंगल लॉ जर तुम्ही बघितलात, तर हे ओ ए बार आणि ए बी बार या दोघांचा हा ओ बी बार हा रिझल्टंट होतोय. लक्षात घ्या, डिरेक्शन बघा, ओ पासून स्टार्ट झालं इथपर्यंत आलं, ए पासून स्टार्ट झालं इकडे, आणि हे हा जो तिसरा वेक्टर आहे ओ बी बार, तो ओ पासून बी पर्यंत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर ट्रायंगल लॉ जर तुम्ही वापरलात, बाय ट्रायंगल लॉ, ओ बी बार इक्वल टू, हा रिझल्टंट येतोय ओ बी बार इक्वल टू ओ ए बार प्लस ए बी बार, हे असे येते. मग याच्यावरून ए बी बार इक्वल टू काय येईल, ओ बी बार मायनस ओ ए बार, हे असेल. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला वापरावं लागणार आहे. आणि हेच जर समजा विथ रिस्पेक्ट टू ए, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ, पॉइंट ए ची पोझिशन सांगणारा हा वेक्टर आहे ओ ए बार, मग यालाच म्हणतात पोझिशन वेक्टर ऑफ ए, दॅट इज ए बार. नोटेशन मध्ये असं पण वापरू शकताय, पॉइंट लिहायचा, पुढे कंसात त्याचा पोझिशन वेक्टर लिहायचा. तसंच ओ पासून बी पर्यंत हा वेक्टर तुम्हाला कोणाची पोझिशन दाखवेल, बी ची पोझिशन दाखवेल, बी बार. ओ बी बार म्हणजेच बी बार येणार. मग याच्यावरून ए बी बार इक्वल टू ओ बी बार म्हणजेच कोण आहे, बी बार, मायनस ओ ए बार म्हणजेच ए बार. हे सुद्धा लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला हे पण वापरावं लागेल. मग याचा वापर करून तुम्ही बाकीचे वेक्टर्स पण कसे लिहू शकताय बघा. समजा मी पी क्यू बार लिहायचं असेल, तर ते लिहायचं क्यू बार मायनस पी बार. सी डी बार लिहायचं असेल, तर ते लिहायचं डी बार मायनस सी बार. त्यामुळे हे आपल्याला पुढं प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरायचं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित बघून ठेवा. फर्स्ट एक्सरसाइज बघा आता वेक्टर्स मधला. द वेक्टर ए बार इज डिरेक्टेड ड्यू नॉर्थ, म्हणजे ए बार ची डिरेक्शन टुवर्ड्स नॉर्थ आहे. मॉड ए बार 24 आहे. वेक्टर बी बार इज डिरेक्टेड ड्यू वेस्ट, बी बार ची डिरेक्शन टुवर्ड्स वेस्ट आहे. मॉड बी बार 7 सांगितलेलं आहे. फाइंड मॉड ए बार प्लस बी बार असं सांगितलेलं आहे त्यांनी. आपण जनरली हे जर आपण नॉर्थ डिरेक्शन जर आपण इकडं जर दाखवली, तर इकडं वेस्ट आणि इकडं ईस्ट, या पद्धतीनं कंडिशन असते. इकडल्या बाजूचं हे साऊथ. हे एवढं तरी कमीत कमी आपल्याला प्रॉपरली माहिती पाहिजे. आता इथं त्यांनी सांगितल्या पद्धतीनं मी इथं डायग्राम तयार करतोय. पहिला वेक्टर ए बार जो आहे तो टुवर्ड्स नॉर्थ असा आहे, हा आहे ए बार. त्याच्यानंतर दुसरा वेक्टर बी बार टुवर्ड्स वेस्ट सांगितलेला आहे, म्हणजे तो तुम्हाला इकडून इकडे दाखवावा लागेल. हा वेक्टर बी बार आहे आणि ए बार प्लस बी बार साहजिकच तो असा येईल. ते येणार ए बार प्लस बी बार. शिवाय हे 90 डिग्री पण असणारच आहे, कारण ह्या डिरेक्शन्स आहेत. राईट अँगल मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकताय, काहीच अडचण नाहीये त्याच्यामध्ये. देअरफॉर फ्रॉम फिगर बाय ट्रायंगल लॉ असं जरी कन्सिडर केलं तरी चालेल, पाहिजे असलं तरी इथं आपण नाव देऊ ओ ए
बी. या पद्धतीने घेतलं तरी चालेल, काय अडचण नाहीये. बाय ट्रायंगल लॉ OB बार इक्वल टू OA बार प्लस AB बार, म्हणजे जे काय येणार आहे ए बार प्लस बी बार हे असेल. पहिल्यांदा हे एवढं तरी इथं व्हेरीफाय करून घेतलं ट्रायंगल लॉनं. तर मला काय पाहिजे, ह्याची मॉड व्हॅल्यू पाहिजे. हा पायथागोरस थेरम जरी वापरला तरी सुद्धा चालते या ठिकाणी. हियर OB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर हे असेल. म्हणजेच OB बार म्हणजेच मॉड ए बार प्लस बी बार त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू OA बार म्हणजेच मॉड ए बारचा स्क्वेअर आणि AB बार म्हणजेच मॉड बी बारचा स्क्वेअर येणार. व्हॅल्यूज तेवढ्या वापरा फक्त. हे 24 आहे, 24चा वर्ग आणि हे 7 आहे, 7चा वर्ग. हे 7, 24, 25 याचा अर्थ हे सोडवून 101% 625 येणार आहे. पाहिजे असलं तुम्ही सोडवून बघा. आणि याची जर तुम्ही मॅग्नेट्यूड म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेऊया, मॅग्नेट्यूड तुम्हाला मिळेल याची, ती येणार आहे 25. हे त्याचं फायनल आन्सर तुम्हाला तिथं मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल PQR PQ बार इक्वल टू 2A बार, QR बार इक्वल टू 2B बार, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तिने. मिड पॉइंट ऑफ PR इज कॅपिटल M. फाइंड द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ A बार अँड B बार. PR बार काढायचा आहे, PM बार काढायचा आहे, QM बार काढायचा आहे. एक काम करूया, सगळ्यात पहिल्यांदा एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया आपण इथं. या पद्धतीने ट्रायंगल तयार करतोय. याला नाव देतोय PQR. त्यांनी काय काय सांगितले बघा. PQ बार म्हणजे इकडून इकडे घ्यावं लागेल, ते सांगितलेलं आहे 2A बार. त्याच्यानंतर आहे QR बार, ते इकडून इकडे आहे, ती व्हॅल्यू सांगितलेली आहे 2B बार. त्यानंतर मिड पॉइंट ऑफ PR चा मिड पॉइंट सांगितलेला आहे M. फाइंड द फॉलोइंग. PR बार कुठे आहे, PR बार इथं आहे, ते मिळेल, त्याचं काय अडचण नाही. PM बार ते पण मिळेल. PR बार काढले की त्याचा हाफ करायचं, PM बार मिळते. QM बार एक काढायचा आहे, मग ते पण एक जोडून घेऊया एवढंच या पद्धतीनं. आणि त्यांनी विचारलेलं आहे QM बार, त्याला पण मी एरो इथं दाखवून घेतो. मग हे सगळं त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं तयार केलेलं आहे. मला पहिल्यांदा PR बार पाहिजे. बघा एक 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 एक. इन ट्रायंगल PQR PR बार इक्वल टू, ट्रायंगलला वापरा, PR बार या दिशेमध्ये आहे तो, मग कसं येणार, PQ बार प्लस QR बार येणार. PQ बार प्लस QR बार दिस इज इक्वल टू, PQ बार किती आहे 2A बार आणि QR बार आहे 2B बार. हे आहे असं ठेवलं तरी चालते, किंवा 2 इंटू ब्रॅकेट A बार प्लस B बार असं लिहिलं तरी पण चालेल. ही तुमची फर्स्ट व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळेल. PR बार इक्वल टू, आता दुसरी व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे, PM बार विचारले आणि नंतर विचारले QM बार. मग PM बार जरा डायग्राम मध्ये बघा बरं. M हा PR चा मिड पॉइंट आहे. M is midpoint of PR. Therefore, PM bar equal to
काय येणार 1/2 पी आर बार आहे. मग पी आर बार एवढं तयार आहे. हे काय होणार 1/2 इंटू 2 इंटू ब्रॅकेट ए बार प्लस बी बार हे असेल. मग याच्यातलं 2 ला 2 कॅन्सल होईल. त्यामुळे इथं तुम्हाला पी एम बार इक्वल टू ए बार प्लस बी बार अशी व्हॅल्यू मिळेल. तुमचं पीएम बार तयार झालं. आता मला काढायचं आहे क्यू एम बार फाइंड आउट करायचं आहे. मग क्यू एम बार म्हणजे क्यू आर बार प्लस आर एम बार करावं लागेल बघा. मग ही एवढीच डायग्राम मी जराशी पुढे घेतो इथं. तीच डायग्राम फक्त इथं पुढे घेतलेली आहे. तर मला थर्ड पार्ट म्हणजे त्याचा क्यू एम बार फाइंड आउट करायचा आहे. इन ट्रायंगल क्यू एम आर काय येणार बघा बरं. क्यू एम बार इक्वल टू क्यू एम बार म्हणजेच क्यू आर बार प्लस आर एम बार येणार. मग मगाशीच आपण पी आर बार पण फाइंड आउट केलाय. पी एम बार पण म्हणजे ही डिरेक्शन घेतली आपण. मग आर एम बारच एम आर बार करायचं असेल तर मायनस करून घ्यावं लागेल. हे असेल. मग एम आर बार हे पी आर बारचं हाफ आहे. बघा डायग्राम मध्ये दिसतंय. पी आरचा हा मिड पॉइंट आहे. मग एम आर म्हणजेच काय येणार पी आरचं हाफ येणार. क्यू आर बार मायनस 1/2 पी आर बार हे असेल. मग पी आर बार बघा बरं वरती आपण फाइंड आउट केलेलं आहे ते एवढं आहे. 2 इंटू ब्रॅकेट ए बार प्लस बी बार येणार इथं. आणि क्यू आर बार किती आहे बघा. ते आहे 2 बी बार. 2 बी बार मायनस 1/2 2 इंटू ब्रॅकेट ए बार प्लस बी बार हे असेल. मग आता हे 2 ला 2 इथं कॅन्सल होईल. हे टोटल किती होणार बघा. 2 बी बार हे मायनस पुढे देऊन टाका. मायनस ए बार मायनस बी बार फायनल सिम्प्लिफिकेशन त्याचं 2 बी बार मायनस बी बार ते येणार बी बार मायनस ए बार. हे तुमचं फायनल आन्सर येईल क्यू एम बारचं. या पद्धतीनं ते पूर्ण होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ओ ए बी सी डी ई इज ए रेग्युलर हेक्झॅगॉन. आता हेक्झॅगॉन कन्सिडर करायचं आहे. पॉइंट्स ए अँड बी have position vectors a bar and b bar respectively referred to the origin O. Find in terms of a bar and b bar the position vectors of C, D and E. म्हणजे O तर ओरिजिन घेतलेला आहे. ए चा पोझिशन वेक्टर ए बार आहे. बी चा बी बार आहे. तर सी डी ई यांचे पोझिशन वेक्टर्स इन टर्म्स ऑफ ए बार आणि बी बार फाइंड आउट करायचे. सगळ्यात पहिलं काम करूया. एक रेग्युलर हेक्झॅगॉन पहिल्यांदा कन्सिडर करूया आपण. तो मी असा कन्सिडर करतोय. त्याच्यामध्ये नावं देऊया ओ ए बी सी टी ई. त्याच्यानंतर त्यांनी काय काय म्हटले बघा बरं. ए आणि बी चे पोझिशन वेक्टर सांगितलेले आहेत. बी बार ए बार आणि बी बार विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. म्हणजे हा जो ओ ए बार आहे तो ए बार आहे. त्याच्यानंतर
ओबी बार इथून इथपर्यंत तो घ्यायचा आहे बी बार. हे दोन असे त्यांनी पोझिशन वेक्टर दिलेले आहेत. तर बाकी सगळ्या पॉइंटचे पोझिशन वेक्टर्स काढा असं त्यांनी सांगितलंय. मग मग आपल्याला पहिल्यांदा बी बार बी सी बार हे सगळेच काढावे लागतील. काम करून घेऊया, पहिल्यांदा याच्यातल्या सगळ्या लाईन्स व्यवस्थित प्रॉपरली ड्रॉ करून घेऊया, जेवढ्या काही आहेत त्या. एक लागेल, त्यानंतर हे पण लागेल आणि हे पण लागेल. या शील डायग्रॅम त्याची. आता मला पहिल्यांदा ए बी बार बद्दल काहीतरी तयार केलं पाहिजे. हे बी बार तेवढं फक्त मी इथं लिहून घेतोय. मग सगळ्यात पहिल्यांदा मला ए बी बार मला फाइंड आउट करायचं आहे. तर ए बी बार असा घेणार आहे मी. तर ए बी बार काढल्याशिवाय मला इकडला हा ओ सी बार वगैरे त्याच्याबद्दल मला काही लिहिता येणार नाहीये. आणि अजून एक काम करूया, तो ए बी सी डी ई इथं सेंटरला मी कन्सिडर करतोय, पॉइंट एफ कन्सिडर करतोय इथं सेंटरला. ठीक आहे, सगळ्यात पहिलं काम करूया ए बी बार साठी. इन ट्रायंगल ओ ए बी, जरा बघा बरं, ए बी बार जर काढायचा असेल, त्याला जर रिझल्टंट जर करायचं असेल, ट्रायंगल लॉ वापरायचा आहे. मग ए पासून सुरुवात आहे. ए ओ बार आणि ओ बी बार असं घ्यावं लागेल. ए ओ बार प्लस ओ बी बार हे असं घेतलं पाहिजे. ए ओ बार, मला ओ ए बार माहिती आहे, मग ह्याला असं लिहायचं मायनस ओ ए बार लिहायचं. कारण ओ ए बार त्यांनी आपल्याला दिलेला आहे, ए बार सांगितले त्याला असे. म्हणजेच हे येणार आहे बी बार मायनस ए बार. बघा, लक्ष देते का? मग हे एकदा तुम्हाला मिळालं की तुम्ही आता याच्यावरून हे ओबी बार आणि ओसी बार पॅरलल टू इच अदर आहेत. बघा, पुढे लिहूया त्याला त्या पद्धतीनं. नाउ ओसी बार इक्वल टू 2 टाइम्स ए बी बार आहे. ओसी बार इक्वल टू 2 टाइम्स ए बी बार. मग ए बी बार माझ्याकडे तयार आहे, बघा जरा व्यवस्थित लक्षात येते का? हे ओसी बार आहे आणि हे ए बी बार आहे. दे आर पॅरलल टू इच अदर. आणि याच्यापेक्षा याची लेंथ डबल असते. ज्या अर्थी पॅरलल आहे त्या अर्थी डिरेक्शन सेम, म्हणजेच ते स्केलर मल्टिपल असणार आहे. मग याच्यापेक्षा याची लांबी डबल असणार आहे, दुप्पट, म्हणून हे असे घेतले. म्हणजेच ओसी बार इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार हे असेल. बघा, लक्षात येते का? मग ह्याला तुम्ही ओसी बार म्हणजेच हे काय झालं, पोझिशन वेक्टर ऑफ सी बार. हे तुम्हाला पहिला पोझिशन वेक्टर साठी पीव्ही हे वापरतोय. पोझिशन वेक्टर ऑफ सी म्हणजे पहिल्या, हा जो पॉइंट सी आहे याचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन तुम्हाला इथं मिळालेला आहे. आता मला फाइंड आउट करायचं आहे ओडी बार. तर मी इथं जरा दाखवून घेतोय ओडी बार नेमकं हे बघा इथं आहे. तर मला हे फाइंड आउट करायचं आहे. मग ओ डी बार जर काढायचं असेल तर ओ सी बार प्लस सी डी बार असं घ्यावं लागेल. नाउ ओ डी बार इक्वल टू ओ सी बार प्लस सी डी बार. मग सी डी बार असा आहे, या दिशेमध्ये आहे. ओ सी बार या डिरेक्शन मध्ये आहे. मग सी डी बार म्हणजेच ओ ए बारचं अपोजिट आहे. व्हॅल्यू तेवढीच येणार पण डिरेक्शन अपोजिट आहे. त्यामुळे इथं तुम्ही काय घेऊ शकताय, मायनस ए बार घेऊ शकताय.
आणि ओसी बार तयार आहे तुमचं, ते एवढं आहे. देअरफोर ओडी बार इक्वल टू ओसी बार किती आहे, 2 इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार आणि सी डी बार म्हणजेच मायनस ए बार. हे टोटल किती होणार बघा, 2 बी बार -2 ए बार मायनस ए बार. टोटल किती होणार, 2 बी बार -3 ए बार. हे येणार तुमचं ओडी बार. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे ओ ई बार. तेवढंच राहिले आता फक्त. त्याच्यासाठी डायग्राम मध्ये बघा, ओ ई बार इक्वल टू हे आहे ओ ई बार. मग ह्याला मी असं घेऊ शकतोय, ओ पासून एफ कडे जाऊया पहिल्यांदा. ओ एफ बार आणि एफ ई बार असं घ्यावं लागेल. म्हणजेच ओ एफ बार प्लस एफ ई बार येणार. मग जरा बघा बरं डायग्राम मध्ये, ओ एफ बार आणि ए बी बार इक्वल आहेत. मग ओ एफ बारच्या ठिकाणी ए बी बार लिहू शकताय आणि एफ ई बार इकडून इकडे येते या दिशेमध्ये टुवर्ड्स लेफ्ट. आणि एफ ई बार आणि ओ ए बार पॅरल आहेत, पण डिरेक्शन्स अपोजिट आहेत. त्यामुळे एफ ई बारला तुम्ही मायनस ओ ए बार असं लिहू शकताय. मग ए बी बार आपण कुठेतरी फाइंड आउट केले बघा, मग हे बघा येते बी बार मायनस ए बार येते. सो दिस इज इक्वल टू बी बार मायनस ए बार, हे झालं ए बी बार, मायनस ओ ए बार म्हणजे मायनस ए बार येणार. म्हणजेच हे टोटल किती येते, बी बार -2 ए बार येते. ही व्हॅल्यू झाली ओ ई बारची. मग या पद्धतीनं हे झालं ओ ई बार, हे झालं ओ डी बार म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ डी, पोझिशन वेक्टर ऑफ ई. आणि इथं आपण मगाशी ओ सी बार पण लिहिलेलं आहे, ते येत आहे बघा, पोझिशन वेक्टर ऑफ सी. या पद्धतीने हे कंप्लीट होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ ए बी सी डी ई एफ इज ए रेग्युलर हेक्झॅगॉन शो दॅट. एवढं सगळं दिले बघा त्यांनी, ए बी बार, ए सी बार, ए डी बार, ए ई बार, ए एफ बार इक्वल टू 6 ए ओ बार, वेअर ओ इज द सेंटर ऑफ द हेक्झॅगॉन. ए या एकाच पॉइंट पासून स्टार्ट होणारे हे सगळे वेक्टर्स त्यांनी घेतलेले आहेत. मग त्या पद्धतीने आपण एक रेग्युलर हेक्झॅगॉन एक कन्सिडर करूया. त्याला इथं कन्सिडर करतोय, त्याला नावं देऊया ए बी सी डी ई आणि एफ. तर याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेले वेक्टर्स आहेत किंवा लाईन्स आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये दाखवून घेऊया. वेक्टर्स बघा, ए बी बार तर तयारच आहे. पुढचा वेक्टर आहे ए सी बार, त्याच्या पुढं आहे ए डी बार, त्याच्या पुढं आहे ए ई बार, आणि हे दोन एक आहे त्याच्यामध्ये ए बी बार एक दाखवलेला आहे आणि ए एफ बार पण दाखवलेला आहे. शिवाय या एडी बारचा मिड पॉइंट सांगितलेला आहे पॉइंट ओ, तो या हेक्झॅगॉनचा सेंटर आहे असं सांगितलेलं आहे. मग जरा बघा बरं काय त्याच्यामध्ये. वेक्टर्स कुठले कुठले घ्यायचे ते जरा फक्त व्यवस्थितपणे आपल्याला ठरवावं लागेल. ए बी बार आहे, ए सी बार आहे, त्यानंतर ए एफ बारच्या ठिकाणी सी डी बार तुम्ही वापरू शकताय, काही अडचण नाही. ई डी बारच्या ठिकाणी ए बी बार पण वापरू शकताय. बघूया मग त्याच्यामध्ये कसं कसं काय काय तयार होते.
बघा याच्यामध्ये एक एक ट्रायंगल कन्सिडर करतोय आणि ट्रायंगल लॉ वापरतोय. बाय ट्रायंगल लॉ इन ट्रायंगल AED काय येणार त्याच्यामध्ये, AD बार इक्वल टू AE बार प्लस ED बार. पण ED बार म्हणजेच AB बार येते. सो दिस इज इक्वल टू AE बार प्लस AB बार. हे तुमचं AD बार तयार होते. इथं पुढं मी याला इक्वेशन नंबर 1 टाकतोय, पुढं कंसामध्ये लिहून पण ठेवतोय AB बार इक्वल टू ED बार. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कन्सिडर करतोय, इन ट्रायंगल ACD घेतोय. मग इन ट्रायंगल ACD किती येणार, AD बार इक्वल टू AC बार प्लस CD बार. आता हे CD बार घेत आहे, मग CD बार आणि AF बार हे इक्वल आहेत. देअरफॉर AD बार इक्वल टू AC बार प्लस CD बारच्या ठिकाणी येणार AF बार. ह्याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय, पुढे कंसामध्ये कारण लिहून ठेवा. AF बार इक्वल टू CD बार हे असेल. आता त्यांनी जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे त्याचं LHS लिहून घेतो. मग सगळे A पासून स्टार्ट होणारे सगळे व्हेक्टर्स आहेत. LHS इक्वल टू AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस AE बार प्लस AF बार. मग आता जरा बघा बरं, एकत्र करून घेऊया व्यवस्थित. हे बघा इथं AE बार आणि AB बार एकत्र पाहिजे. हे AB बार आहे आणि हे AE बार, ह्याला एकत्र घेतोय. म्हणजे इथं मी AD बार लिहिणार प्लस हे AD बार आहे असंच ठेवतोय. हे AE बार इकडे घेतले. आता AC बार आणि AF बार ह्या दोघांना एकत्र घेऊया. मग जरा बघा बरं, ब्रॅकेटमध्ये हे आहे, इथे इक्वेशन नंबर 2 आहे AD बार. या दोघांच्यासाठी इक्वेशन नंबर 1 आहे AD बार. सो दिस इज इक्वल टू याच्यासाठी AD बार, हे इथलं मध्ये जे AD बार आहे ते आहे असंच, प्लस ह्या पुढच्या ब्रॅकेटसाठी पण AD बार लिहायचा आहे. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1 अँड हे असेल. म्हणजेच हे येणार 3AD बार येणार. पण आपल्याला त्यांनी AD बार विचारलेलं नाहीये, त्यांनी विचारले काय बघा, 6 टाइम्स AO बार विचारले. मग डायग्राम मध्ये बघा बरं, AD बार जो आहे इथं आहे असा, इकडून इकडं. मग हा AD बार आणि AO बार काय कंडिशन आहे, AD बार इक्वल टू 2 टाइम्स AO बार आहे, ते तिथं वापरूया. सो दिस इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 2 टाइम्स AO बार, म्हणजेच हे होणार आहे 6 टाइम्स AO बार. पुढे पाहिजे असलं कंसामध्ये लिहून ठेवा, AD बार इज इक्वल टू 2 टाइम्स AO बार.
आणि मग हे या पद्धतीनं व्हेरीफाय होईल. दिस इज इक्वल टू RHS. या पद्धतीने याचं फायनल आन्सर आहे.